श्रोते हो नमस्कार. पाश्चात्य स्त्रीवादाचा भारतामध्ये नीटपणे प्रवेशही झालेला नसताना स्त्रिया ह्या जेव्हा पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आणि सामंतशाहीमध्ये कुठेतरी भरडल्या जात होत्या, एकीकडे राष्ट्रीय चळवळींना वेग आलेला तर दुसरीकडे स्त्रिया आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न कुठेतरी मागे ढकलला गेलेला असताना साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी पहिल्यांदाच स्त्रियांना केंद्रवर्ती ठेवून साहित्य लेखन केलं. त्यामध्ये वारणेच्या खोऱ्या, आवडी, चंदन, चित्रा, वैजयंता, रत्ना यासारख्या कित्येक कादंबऱ्यांच्या माध्यमातून बंडखोर आणि विद्रोह करणारी स्त्रीपात्र समाजासमोर जिवंत रूपात उभी केली. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचा स्त्रीविषयीचा दृष्टिकोन, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीविषयक असलेली पात्र यांच्याविषयी वक्तृत्वाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यासाठी नमस्कार. कुमारी पूजा हिरपूरकर, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती. विश्वविख्यात महानायक, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दीनुसार दलित युवक आंदोलक आणि बेसवा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय बोलते अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीपात्रे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. 1 ऑगस्ट 1920 मध्ये मातंग समाजामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. खरं तर कुठल्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण नसलेले, त्याचबरोबर 1.5 दिवसांची शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातले एक प्रख्यात लेखक झाले. हे मराठी साहित्याच्या इतिहासातलं एक आश्चर्य मला वाटायला लागतं. मित्रांनो, अतिशय अल्प आयुष्यामध्ये कित्येक कादंबऱ्या, कित्येक कथा आणि कित्येक गीतं त्यांनी लिहिली आणि त्यांची गीतं आज सिनेमामध्ये गायली जातात. त्यांच्या कथाच्या माध्यमातून आज कित्येक सिनेमे बनवले जातात. कारण अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य मानवी मनाला ओढ लावणारं आहे. आणि त्या साहित्याचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास त्यांचं साहित्य हे जसं पुरुषप्रधान आहे तसंच ते स्त्रीप्रधान सुद्धा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीपात्र ही मनस्वी जीवन जगणारी आहेत. मात्र मनस्वी जीवन जगत असली तरी समाजाच्या सर्वोच्च स्तरावर बसून मनसोक्तपणे मौजमजा करण्यास त्या प्रवृत्तीच्या त्या बिलकुलच नाहीत. तर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीपात्र मुळात त्यांच्यावर कित्येक बंधने समाजाने लादलेली असतात आणि म्हणून कुठंतरी आपल्या स्वातंत्र्यासाठी, कुठंतरी आपल्या अस्मितेसाठी आणि आपल्या चारित्र्याच्या जपणुकीसाठी त्या समाजासमोर बंड करून उठतात. त्यामध्ये आवडी, वैजयंता, मंगला, रत्ना, आबी अशा कित्येक स्त्रीपात्रांचा उल्लेख करता येईल. प्रस्तुत विषयावर बोलत असताना आवडी या तांदूळवाडीतील सत्यकथेचा उल्लेख मला या ठिकाणी करणं फार महत्त्वाचं वाटतं. कारण तांदूळवाडीतील आवडी हिची कथा जेव्हा मी वाचते ना, तेव्हा ग्रामीण कुटुंबातील स्त्रिया त्यांच्या स्वप्नाचा चुराळा किंवा त्यांच्या संसाराची राखरांगोळी कशी होते हे माझ्या लक्षात यायला लागतं. त्याचबरोबर स्वातंत्र्याची पार्श्वभूमी असलेल्या मंगला आणि हिंदूरावांची कहाणी. मंगला ही आईबाबांची लाडकी असते, गावात नावानं आणि गुणानं उजवी असते. ती एक वीरांगना होते. त्याचं कारण असं की जेव्हा देशद्रोही असलेल्या नागोजीसोबत विवाह करण्याचा प्रस्ताव तिच्या भावाद्वारे तिच्या समोर टाकला जातो, तेव्हा मंगला त्या प्रस्तावाला ठामपणे नकार देते. त्याचबरोबर घडावर तुळशीपत्र ठेवून कुठंतरी देशप्रेमासाठी लढाईला निघणाऱ्या हिंदूरावांशी ती लग्न करते. एक वेळ अशी येऊन ठेपते की हातात बंदूक आणि गळ्यामध्ये काडतुसांची माळ घेऊन मंगला मैदानावर लढायला निघते. आणि एक वेळ अशी येऊन ठेपते की काडतुसाच्या गोळ्या संपायला लागतात आणि मग हिंदूराव आणि मंगला एकमेकांना गोळ्या घालून ठार करतात आणि देशासाठी बलिदान देतात. वारणेच्या खोऱ्यातील मंगला हिला जेव्हा मी वास्तव रूपात तिच्या आणि माझ्या जीवनाचा परस्पर संबंध नोंदवायला जाते, तेव्हा लक्षात येतं की स्त्री ही जशी मृदू आणि कोमल असते तशीच ती वेळप्रसंगी निश्चयी, कठोर आणि पराक्रमी सुद्धा असते. अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी, ज्याच्यामध्ये मांग समाजातील एक लढाऊ व्यक्तिमत्व, ब्रिटिशांचं खजाना आणि त्यांचं धान्य लुटून गोरगरीब जनतेची मदत करणारा फकीरा, ह्या फकीराच्या कादंबरीला राज्य शासनाचा सर्वोच्च पुरस्कार 1960 मध्ये मिळाला. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी घरातील आणि घराबाहेरील अशा दोन्हीही काम करणाऱ्या स्त्रिया ह्या घरंदाजी आहेत, आपल्या चारित्र्याची जपवणूक करणाऱ्या आहेत असं लिखित केलेलं आहे. एकदाच फक्त आपल्या आईच्या हट्टापायी तमाशामध्ये नाचणाऱ्या वैजयंताच्या जीवनाचाच कसा तमाशा होतो हे जेव्हा वैजयंता ही कादंबरी वाचली ना तेव्हा लक्षात येतं. त्याचबरोबर मुरळीची मुलगी म्हणून जीवन जगणारी सीता हिची चिखलातील कमळ ही कहाणी, ही कथा जेव्हा मी वाचायला लागते तेव्हा तिच्या प्रेमाची कथा म्हणजे असंख्य चालून आलेल्या रूढी परंपरांना ठोकरत, त्यांना जुगारत ती समाजासमोर बंड करून उभी राहते. आणि सीताचं हे लढाऊ व्यक्तिमत्व आज 21व्या शतकातल्या स्त्रीला कुठंतरी आदर्श आणि प्रेरणा देऊन जातं.
मित्रांनो, एकीकडे आवडी किंवा मग चित्रा, रत्ना, वारण्याच्या खोऱ्यातील मंगला, सीता ह्या सर्व स्त्री पात्रांचा जेव्हा मी विचार करायला लागते ना, तेव्हा ती सर्व स्त्री पात्र ही प्रामाणिक आहेत, सौजन्यशील आहेत, विनयशील आहेत, त्याचबरोबर जीवन जगण्यासाठी धडपडणारी आहेत, जीवन जगताना संघर्ष करणारी आहेत. ती स्त्री पात्र ही स्त्री चळवळीला प्रेरणा देणारी आहेत. त्याचबरोबर जर आपल्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर त्यांच्याबद्दल बंड करून उठणारी आहेत, समाजाला वेळोवेळी जाब विचारणारी आहेत. आणि मग ही स्त्री पात्र जेव्हा अण्णाभाऊंनी लिहिली तेव्हा त्यांना समाजाच्या असंख्य शोषण सहन करावं लागलं, समाजाच्या निंदानालस्ताही सहन कराव्या लागल्या. परंतु अण्णाभाऊ साठे यांची लेखणी कधीच बोथट झाली नाही, तर त्यांनी आपल्या लेखणीला वेळोवेळी आपल्या रक्ताचं पाणी करत पाजलं आणि समाजातील शोषित आणि दुर्लक्षित घटकांवर नेहमीच प्रत्ययकारी आणि प्रगल्भ असं लेखन केलं. मित्रांनो, हे सगळं करत असताना याच्या मागचा उद्देश फक्त एवढाच होता की अण्णाभाऊ साठे यांना अन्यायमुक्त, परिवर्तनवादी, मानवतावादी असा समाज हवा होता. आणि या मराठी मुलखातील, या महाराष्ट्रातील एकमेव असा दलित नायक किंवा एकमेव असा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आहेत, ज्यांनी दलित वर्गातील स्त्रियांना सर्वप्रथम नायकत्व प्राप्त करून दिलं. त्यांनाही दुःख, आशा, अपेक्षा, त्यांनाही मरणयातना आहेत, हे समाजापुढे खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांनी सिद्ध केलं. आणि एवढं सगळं असल्यानंतर मग अण्णाभाऊ साठे यांच्या स्त्रीपात्र यांच्याबद्दल बोलायचं झालं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी नैतिक मूल्यांचं समृद्ध चलन म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या कथेतील, यांच्या कादंबऱ्यातील स्त्रीपात्र आहेत. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांची स्त्रीपात्र आज 21व्या शतकातील स्त्रीला प्रेरणादायी ठरतात. म्हणूनच या संपूर्ण विश्वातील मानव जातीलाच नव्हे तर स्त्री जातीला सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे, त्याच्यामुळे आज आम्ही आजन्म अण्णाभाऊ साठे यांचे ऋणी आहोत, यात तीळ मात्रही शंका नाही. परंतु आज अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलत असताना त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी आवर्जून बोलावंसं वाटतं. कारण कुठंतरी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त जर केंद्र आणि राज्य सरकार यांना पत्राद्वारे विनंती केली जात असेल तर मग अण्णाभाऊंचा संघर्ष हा कुठंतरी आजही चालू आहे, यातही तीळ मात्रही शंका नाही. आणि म्हणून माझ्या विषयाची सांगता करत असताना सरते शेवटी एवढं मात्र निश्चित म्हणेन आणि 4 ओळी तुमच्यासमोर ठेवून जाईल की देश आजाद होण्या कोण भांडले, कोण मिळाली खुर्ची अन रक्त कुणी सांडले, दोस्त हो हा न्याय कैसा अन कोठली ही लोकशाही, कोण झाले शहीद अन पुतळे कुणाचे बांधले. एवढंच बोलते आणि थांबते. मनपूर्वक आभार.